शून्य घ्यायचं. कधी लक्षात ठेवा, बोलताना जरी 0.3 बोलला तरी त्याचा अर्थ 0.3. हे नेहमी लक्षात ठेवा. आता पुढच्या अभ्यासाला हे लक्षात ठेवा. 0.3 म्हटलं तर 0.3. फक्त पॉईंट 0.333 तर 0 पॉईंट असा घ्यायचा, काहीच नाही तिथं. काय घ्यायचा? 0. ठीक आहे. आपली पहिली स्टेप काय? T1 T2 आणि T3 इथे 3च टर्म आहे की नाही. नंतर पुढे काय लिहायचं बरं? उत्तरामध्ये कशी सुरुवात करायची बोला. आधी मोठ्याने सांगा. आधी 2 सलग पदांमधील फरक काढू. सलग म्हणजे काय? एका नंतर दुसरा येतो ना तो. हे 2 सलग, हे 2 सलग म्हणजे एका पाठी जो येतो तो आहे की नाही. कसं करायचं? 2 सलग पदांमधला फरक सांगा. T2 वजा T1 नंतर T3 वजा T2. इथे 2च फरक आहे, इथे 2च फरक. याच्यावरूनच ओळखायचं आहे. तिसरं पद टिंब आहे पण आपल्याला दिलेलं नाही. आपल्या मनाने काही घ्यायचं नाही, आपल्या मनाने घ्यायचं नाही. कारण दिलेले पद, दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणीने ओळखायचे. त्याच्यामुळे दिलेलं जेवढं आहे तेवढ्याचाच विचार करायचा. ठीक आहे. T2 वजा T1 बरोबर T3 वजा T2 बरोबर काय? T2 वजा T1 काय येणार? T2 0.33 वजा T1 0.3 T3 0.0333 वजा T2 वजा 0.33. या वजाबाक्या कशा करायच्या? या वजाबाक्या कशा करायच्या? कच्च्या कामात करू आपण. इथे आपण कच्चं काम करूया. पहिली वजाबाकी 0.33 वजा 0.3. आता पॉइंटची जी वजाबाकी आहे त्याबद्दल लक्षात ठेवा. लक्ष द्या. पॉइंटची वजाबाकी कशी करायची? पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे अशी मांडणी करायची. आणि जिथे काही नाही तिथे 0 घ्यायचा. जिथे काही नाही तिथे काय घ्यायचा? 0. आता तुम्ही पुन्हा म्हणा, इथे 0 नव्हता, 0 घेतला. जिथे काही नाही तिथे 0 घ्यायचा. वजाबाकी 3तून 0 गेला 3, 3तून 3 गेला 0, 0तून 0 गेला 0. हे आलं आपलं उत्तर. हे पहिलं उत्तर. हे काय आहे? पहिलं उत्तर. म्हणून T2 वजा T1 किती आला? 0.03. आता ही वजाबाकी करू आपण. 0.0333 वजा 0.33. आता इथे काहीच नाही ना, इथे काय घ्यायचे? 0. हे समजलं ना? मांडणी कशी करायची? पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. जिथे काही नाही तिथे 0 घ्यायचं. म्हणजे इथून इकडे शेवटी, इथून इकडे शेवटी. इथून 0 घ्या. बघा किती सोपं आहे. एखाद्याला काय पॉइंट वजाबाकी फार अवघड आहे, पण काय अवघड नाही. 3तून 0 गेला 3, 3 इथे याच्यातून हा जाऊ म्हणजे हा मोठा आहे. हा काय आहे? मोठा आहे. मग मोठा वरती घ्यावा लागला. मोठा वरती घ्यावा लागला. 0 वजाबाकी होत नाही ना, मग आपल्याला मोठा वरती घ्यावा लागला. 0.3 पण त्याला वजा चिन्ह द्यायचं. त्याला चिन्ह काय द्यायचं? वजा. मग 1 धन 1 पूर्ण. आता बघा 3 3 0 0 वजा 0.0333 हा वजा करायचा. 0.33 मधून 0.3 वजा करायचा. इकडचे अंक मोठे असतात, इकडचे अंक लहान असतात. हा 110 आहे, हा 100 आहे, हा 10चा तिसरा भाग आहे, हा 100चा तिसरा भाग आहे असं. ठीक आहे. मग याला आपण 2 करूया, इकडे 10 करूया, याला 9 करूया, इकडे 10 करूया. 10तनं 3 गेले 7, 9तनं 3 गेले 6, 2तनं 3 जात नाही. म्हणून याला 1 याला 2 करू, याला 12 करू. 12तनं 3 गेले 9, 2तनं 0 गेला 2, 2तनं 0 गेला 0.2967. 0. ही वजाबाकी किती आली? 0.2967. मग आता इथे मी ही वजाबाकी इथे लिहितो. हा T3 वजा T2 हा किती आला? 0.2967. सारखे आहेत का? हा फरक आणि हा फरक सारखा आहे का?
नाही हा 0.03 आहे, हा 0.2967 सारखे आहेत का? नाही. मग इथे कसं लिहायचं? प्रत्येक वेळी येथे लिहायचं हा, येथे प्रत्येक वेळी पुढे 2 सलग पुढे बोला पदांमधील फरक समान नाही. आहे का? समान आहे का? नाही. बघा हा आणि हा समान आहे का? नाही आला की नाही. मग म्हणून ही क्रमिका किंवा दिलेली क्रमिका, म्हणून दिलेली क्रमिका, ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का? नाही. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी बघा हे नाहीच उदाहरण आहे. हे उदाहरण कशाचं आहे? नाही. याच्यामध्ये ही वजाबाकी पण, आणि हे कच्चं काम इकडेच करायचं बरं का. इथे उभी रेषा देऊन इथेच करायचं. म्हणजे पुन्हा पान पलटवा, मागे जा, मागे कच्चं काम करून आणखी पुढे या, ते पानं उलटवण्यात चूक होऊ शकते. त्यापेक्षा इथले इथे तुम्हाला बघतो. फक्त इथे हे कॅन्सल केलेलं आहे, काढाफोड होऊ द्या. आपण फक्त कॅन्सल केला आणि मोठ्याला वरती दिला आणि इथे पुन्हा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजा आहे. म्हणजे ही वजाबाकी वजा आहे. एक धन आणि एक ऋण आहे. मग तर समान अजिबातच नाही. एक धन आणि एक ऋण म्हटल्यावर समान अजिबात. आलं लक्षात? तर